मला असं वाटतं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत ते मंत्रिमंडळाचे निर्णय घेण्यामध्ये जे आहेत सर्व अधिकार त्यांच्याकडे असतात. काय करायचं कमी जास्त सगळं ठरवत असतात. त्याच्याबद्दल मी कॉमेंट करण्यासारखं काही नाही. असं आहे की याच्यापूर्वी सुद्धा कृषी मंत्री खूप झाले ना महाराष्ट्रामध्ये. अपिके सावंतापासून जे आहेत कृषी मंत्री होत आलेले आहेत. देशाचे सुद्धा कृषी मंत्री शरद पवार साहेब झालेले. तर असं एखाद्या खात्याच्या संदर्भामध्ये असं होतं काय, असं काही मला वाटत नाही. काही काही घटना घडत असतात काही लोकांच्या बाबतीमध्ये, त्यावेळेला काही निर्णय होतात, एवढंच त्याचा अर्थ आहे. त्याच्यासाठी कुठलंही खातं जे आहे हे चांगलंच आहे आणि त्याच्यामध्ये काम करायला वाव असतो. विरोधी पक्ष जे आहेत त्यांचं कामच आहे सरकारच्या विरुद्ध किंवा त्या कुठल्याही निर्णयाच्या विरुद्ध बोलणं. त्याच्यामध्ये नवीन काय आहे? आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळेला आम्ही सुद्धा तेच करत होतो. सरकारच्या विरुद्ध बोलणं, त्यांना धारेवर धरणं, हे तर खरं विरोधी पक्षाचं काम आहे.